हाय फ्रेंड्स, मी राखी. वेलकम टू एंटरटेनमेंट टुनाइट. प्रत्येक चित्रपटाशी कलाकारांचं काही ना काही कनेक्शन असतं आणि त्यातही काही सिनेमे हे खास मनाच्या कोपऱ्यात वसलेले असतात. असंच काहीसं झालंय येलो या सिनेमाबद्दल. या चित्रपटातला प्रत्येक कलाकार या चित्रपटाशी काही ना काही अटॅचमेंट आहे. पाहुयात उपेंद्र लिमयाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं. उपेंद्र लिमया आपल्या बरोबर आहेत. त्यांनी कोचची भूमिका केली, तर त्यांच्याशी गप्पा मारूया या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल. उपेंद्र, TV9 मध्ये स्वागत. येलो हा चित्रपट प्रत्येकासाठी एक स्पेशल आहे, प्रत्येक कलाकारासाठी. तर तुमच्यासाठी येलो काय? जसं तू आता म्हणालीस की येलो सगळ्यांसाठी स्पेशल आहे, तसंच माझ्यासाठी तर खूप 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 स्पेशल आहे. कारण की ज्या पद्धतीच्या गेले काही 2-4 वर्षात फिल्म्स मी करतोय मराठीमध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामीण पार्श्वभूमी असलेले व्यक्तिरेखा माझ्याकडे जास्त येत आहेत. पण खूप दिवसानंतर एक अशी फिल्म आली आहे की ज्याच्यामध्ये मी स्वच्छ कपडे घातलेले आहेत, मी छान भांग पाडलेला आहे. विनोदाचा भाग जाऊ देत, एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा रोल मला प्ले करायला मिळालेला आहे. म्हणजे मनापासून सांगायचं आलं तर ॲक्टरला नेहमीच त्याची एक रेंज दाखवायला मिळावी, वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका करायला मिळावी. म्हणजे मला असं कायम वाटतं की एका ठराविक साच्यामध्ये अडकू नये. नाही तर जवळपास ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी करतोय त्याच्यातनं जवळपास हा चळवळीतलाच अभिनेता आहे की काय इथपर्यंत शंका यावी अशा पद्धतीचं सगळं काम चालू होतं. पण एक त्याला छेद देणारा असा एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आणि माझ्या करिअरमधला अत्यंत महत्त्वाचा, कारण की उपेंद्र लिमया व्यक्तिरेखाही करू शकतो हे दाखवण्याची संधी या निमित्त. साकारणं किती, भूमिका साकारणं किती तुझ्यासाठी अवघड होतं? जसं मी म्हणालो की अनेक वेळा म्हणतो म्हणजे की व्यावसायिक कलाकार म्हणून व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करत असताना भूमिकेचा अभ्यास करावा अशा खूप कमी वेळा तुमच्याकडे अशा पद्धतीची संधी येते. पण ही एक संधी पुन्हा एकदा ह्या निमित्ताने माझ्याकडे आली. कारण की जनरल आपण त्यांच्याविषयी ऐकलेलं असतं, कुठेतरी बघितलेलं असतं, पण एक त्या पद्धतीची भूमिका जर मला साकारायची आहे तर त्याच्यासाठी एक वेगळ्या एक्स्ट्रा एफर्ट्सची गरज होती. म्हणजे एक अंबर आणि गणेशनी टेक्स्टमध्ये स्क्रिप्टमध्ये लिहिताना त्या व्यक्तिरेखेचा ग्राफ आणि ती व्यक्तिरेखा लिहिलेली असते. त्याच्यानंतर डिरेक्टर बरोबर चर्चा केल्यानंतर त्याच्याकडनं तुम्हाला काही इनपुट्स मिळतात. पण त्याच्या पलीकडे काही भूमिका अशा असतात की त्याच्यासाठी एक वेगळ्या अभ्यासाची गरज असते आणि जी गरज या पद्धतीची व्यक्तिरेखा करताना आवश्यक होती. म्हणून गौरी गाडगीळचे जे खरे कोच आहेत शेखर खासनीस, त्यांच्याबरोबर जी इंटरॅक्शन झाली, त्यांच्याबरोबर ज्या गप्पा झाल्या, त्यांच्याबरोबर जी सेशन्स झाली, किंवा मला आठवतं त्याप्रमाणे की बिफोर द शूट मी त्यांची जी ट्रेनिंग सेशन्स चालायची तिकडे जाऊन नुसतं बसायचो आणि फक्त ऑब्झर्व करायचो त्यांना की काय पद्धतीत त्यांची ट्रेनिंग सेशन्स असतात, त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, त्यांची टर्मिनॉलॉजी काय आहे, काय पद्धतीच्या शब्दांचा ते वापर करतात आणि हे सगळ्या गोष्टीमध्ये टिपायच्या होत्या. आणि तिकडे नुसतं जाऊन बसणं आणि त्यांना ऑब्झर्व करणं हा एक माझ्यासाठी क्रॅश कोर्स. बरोबर, एक ट्युनिंग जमवणं महत्त्वाचं होतं आणि आता म्हणाले की याच्या खऱ्या कोच ऑब्झर्वेशन करणं या सगळ्या गोष्टी झाल्याच. पण आपण असं नेहमी म्हणजे आत्तापर्यंत असं एक साधारणपणे बोललं गेलं की त्या मुलांकडे आपण एक नेहमी स्पेशल आणि एक सहानुभूती म्हणून बघतो, पण तसं या चित्रपटातून न दाखवता एक पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलाय. तर गौरीशी ट्युनिंग जमून पुढे अभिनय कर. जसं तू आत्ता म्हणालीस की एक सर्वसाधारण माणसांचा या सगळ्या मुलांकडे बघण्याचा अरे किंवा उगाच एक असा केविलवाणा स्वर लागतो किंवा एक अशी एक दयाळू एक असा एक ॲटिट्यूड अप्रोच आपला सगळ्यांचा लागतो, जो मुळात चुकीचा आहे, जो या फिल्ममध्ये दाखवलेला नाही आहे किंवा फिल्ममध्ये त्याच्यातला फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड विषयी दाखवलेला आहे, पण ते फिल्म म्हणून दाखवलेलं नाही. जी वस्तुस्थिती आहे, जेव्हा मी गौरीला पहिल्यांदा भेटलो, जेव्हा मी पहिल्यांदा शूटच्या आधी तिला भेटलो, तेव्हा ती एवढी फुल लाईफ एन्जॉय करते. गौरी म्हणजे पॉझिटिव्हिटी, गौरी म्हणजे इन्स्पिरेशन, गौरी म्हणजे जेन्युनिटी, गौरी म्हणजे ट्रान्सपरन्सी, गौरी म्हणजे उत्साहाचा धबधबा, असं म्हणून अशा पद्धतीचं सगळं हे असताना उगाचच आपल्याला असं आपण का त्यांच्याकडे असं बघतो, केवढी गोड आहेत मुलं, केवढी छान आहेत. प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव देण्यासाठी हा तर स्पेशल आहेतच. तर हा चित्रपट साकारत असताना तुझ्यात एक स्टार्ट झाल्यापासून एक शेवटपर्यंत तुझ्यात काय बदल झाला एक माणूस? बदल म्हणून असं नाही म्हणणार मी. मी अनेक वेळा म्हणालेलो आहे की काही कलाकृती असतात, म्हणजे एक सेन्सिबल लोकांबरोबर तुम्ही काम करता, चांगल्या लोकांबरोबर काम करता, तेव्हा तुम्ही
एक तो टेक्निक म्हणून किंवा एक ॲक्टर म्हणून ग्रो होत असतात. पण काही कलाकृती अशा असतात की ज्या तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी मदत करत असतात. तर तशा अर्थाने ही फिल्म मला खूप महत्त्वाची वाटते. किंवा ह्युमॅनिटी पातळीवर त्या जाणीवा समृद्ध होण्यासाठी या फिल्मनी प्रचंड मदत केली असं मी म्हणेन. कारण की कसं आहे ना की दिस फिल्म हॅज नथिंग टू डू विथ ओनली स्पेशल किड्स. म्हणजे असं नाही आहे की ती त्या सगळ्या मंडळींसाठी आहेच आहे, पण सर्वसामान्य माणसाला सुद्धा खूप इन्स्पायर करणारी एक फिल्म आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात तरी सुद्धा आपल्याला एक रडायची सवय असते की मला हेच नाही, मला तेच नाही, आणि आपण आपल्या अपयशाची कारणं कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला अशी एक उदाहरणं असतात तेव्हा म्हणजे त्यांच्या गिव्हन सर्कमस्टन्सेसमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये त्यावर मात करून काहीतरी एक अचीव करणारी जेव्हा मंडळी तुमच्या आजूबाजूला असतात तेव्हा ह्युमॅनिटी पातळीवर माणूस म्हणून तुम्हाला बरंच काही ती गोष्ट शिकवून जाते. आणि आम्हा सगळ्यांनाच तशा अर्थाने ती समृद्ध करून गेली फिल्म असं म्हणेन मी. म्हणूनच यू कॅन डू इट याचा मंत्र आहे असं म्हटलं पाहिजे, जे गाणं पण आहे. एक्झॅक्टली, म्हणूनच तर या फिल्मचा मंत्रच तो आहे, टॅगलाईनच ती आहे की यू कॅन डू इट. आपण जर एखादी गोष्ट मनापासून ठरवली आणि अचीव करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आपण करू शकतो, आणि आपण नक्की करू शकतो. यू कॅन डू इट. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामन विलाससह प्राची वैद्य, TV9 मुंबई.